या पंचायत समिती आणि झेडपीच्या कॉर्नर सभेच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आदरणीय धवकाका, आदरणीय रानवत्या, आदरणीय व्यासपीठ, संपूर्ण व्यासपीठ व समोर उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, या क्षणाला मला माहिती आहे की आपल्या सर्वांच्या मनात काय चाललंय, यावेळेस काय अडचणी आहेत, काय गोष्टी ज्या आतापर्यंत निघाल्या नाहीत किंवा काय काय गोष्टी आहेत त्या निघालेल्या आहेत. पण आज एक गोष्ट अशी झालेली आहे की आपला आज एक ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीला निधी जो असतो तो कधी कधी त्याची कमतरता ही आपल्याला सगळ्यांना भासू शकते. पण त्यातल्या त्यात आपण गेल्या 5 वर्षात 6 कोटीच्या वरती, बरोबर, 3 कोटीच्या वरती आपण निधी आणलाय. हे वरती सगळे अधिकारी असून आपण 3 कोटीचा निधी आतापर्यंत आपण संग्रामनगरला आणू शकलो आहे ग्रामपंचायतमध्ये. आणि आता आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आपण 50 कोटीपेक्षा अधिक जास्त पाण्याची निधी मंजूर करून आणलेला आहे, पाण्याचा निधी मंजूर करून आणलेला आहे. आणि तुम्हाला खूप सारे आत्ताच्या क्षणात, काही क्षणात तुम्हाला भूलथापा मारल्या जातील, सांगितलं जाईल की आम्ही हे करू तुमच्यासाठी, ते करू, हे आणू तुमच्यासाठी गोष्टी. पण आपल्या हातात आहे की आपण सत्याच्या मागे जायचं आहे का काय काय बाटलीवाले येऊन तुम्हाला सगळ्यांना बाटली टाकायचा प्रयत्न करत आहेत पूर्ण संग्रामनगरला. आणि ते आम्हाला माहिती आहे की 10 वर्ष 15 वर्ष झालं काढले त्यांच्यासोबत. बाटली किती भरलेली आहे का संपलेली आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या कोणीच भूलथापांना बळी पडू नका. आणि मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की पुढच्या 5 वर्षात आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं करणार, जेवढं होईल तेवढा निधी आणायचा प्रयत्न करणार. आणि आपण आता पण आणलेलाच आहे. गेल्या झालं आता 5 महिने झालं, 3-4 महिन्यात आपण 30 लाखापेक्षा जास्तीत निधी आणून घेतलेला आहे. आणि इथून पुढेही सुद्धा झेडपी झाल्यानंतर जेव्हा एक बॉडी बसेल वरती, जसं अधिकाऱ्यांपासून एक बॉडी बसल्या जाईल, तेव्हा तिथून पुढे जो निधी येईल तो एक वेगळाच निधी असणार आहे. वरती यायला भांडणार आपला माणूस वरती असणार आहे आणि आपल्यासाठी भांडणारे 2 आपले उमेदवार इथं बसलेले आहेत आपल्या निधीसाठी. आणि मला विश्वास आहे की आपले दोन्ही उमेदवार आपल्या संग्रामनगरसाठी भरघोस असा निधी आपल्यासाठी आणून देतील. आणि त्याच्यासाठी आपण जेवढं पाठपुरावा करता येईल, जेवढ्या गोष्टी करता येतील तेवढं आपण करू. आणि पुढच्या 5 वर्षात ह्या अडचणी आहेत, त्या अडचणी आहेत, हे बोलायचा वेळ आम्ही येऊ देणार नाही. आणि तुम्हाला ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला वाचू देणार नाही. आता मला माहिती आहे अजून बोलणारे आपल्यासाठी आहेत, मी जास्ती काही बोलणार नाही. पण एवढंच आहे की तुमचा विश्वास या इलेक्शनसाठी खूप महत्वाचा आहे. तुमचा विश्वास जसा आधीपासून आपल्यावरती आहे, सर्व मोहिते पाटील परिवारावरती आहे, तसाच तुमचा विश्वास आमच्यावरती या इलेक्शनसाठी अजून असावा. आणि आपण 5 वर्षांनंतर जर मला ही बोलायची, जर मला बोलायला लागलं, ही गोष्ट जर मला माईकवर येऊन परत 5 वर्षांनी बोलायला लागली, तर मी तुमच्या पुढे मत मागायला परत येणार नाही. तेवढा विश्वास आमच्या सगळ्यांमध्ये आहे. फक्त आम्हाला गरज आहे तर तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या सहकार्याची. तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आणि विश्वास असाच आमच्या सोबत राहू द्या. आणि मला माहिती आहे तुमचं, आणि मला माहिती असल्यापेक्षा मला खात्री आहे की तुमचा विश्वास आमच्यावर तसाच आहे अजून सुद्धा. आणि मी एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.